डॉक्टर ए.पी.जे. कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून राज्यभरातल्या त्या सर्व शाळांमध्ये आज साजरा होतोय। या निमित्ताने मुंबईतील बालमोहन मंदिरच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आज सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतोय। एकूणच याच दिनाचं औचित्य साधत राज्य शासनानं शाळा, कॉलेज आणि शासकीय कार्यालयांमध्ये एक अनोखा उपक्रम जो आहे हाती घेतलेला आहे। एकूणच या शाळा कॉलेजांमध्ये अब्दुल कलाम त्याच पद्धतीनं इतर जे पुस्तक आहेत यांचं वाचन विद्यार्थ्यांना घडावं यासाठीचा हा उपक्रम असणार आहे। आपल्यासोबत बालमोहन शाळेचे काही विद्यार्थी असणार त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगशील ज्या पद्धतीनं अब्दुल कलाम यांची ही वाटचाल तू वाचतोयस, उज्ज्वल वाटचालीचं हे पुस्तक आहे, काय नेमकं तुझ्या भावना आहेत, काय वाटतं? या पुस्तकामध्ये एरोनॉटिक्स व रोबोटिक्स याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती दिली आहे व इतर तंत्रज्ञानाबद्दल त्यांनी कसे शोध लावले व त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये सांगितले आहेत व त्यांनी जे शोध लावले व ज्या गोष्टींबद्दल माहिती दिली आहे ते सर्व या पुस्तकामध्ये खूप चांगल्या रीतीने त्यांनी वर्णन करून सांगितले आहे। आजचे विद्यार्थी खास करून या ठिकाणी टीव्ही त्याच पद्धतीनं मोबाईल याच्यामध्ये कुठेतरी गुंतत चालले आहेत। त्यांना कुठेतरी वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठीचा हा उपक्रम जो आहे राज्य शासनाने हाती घेतलेला आहे। आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगशील वाचनाची गोडी जी आहे कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चाललेली आहे, मात्र हा जो उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे कितपत योग्य आहे, काय वाटतं? खरं म्हणजे हा उपक्रम दरवेळेला राबवण्यासारखा आहे। खरं म्हणजे शाळेमध्ये आपण प्रत्येक दिवसातून जसे वेगवेगळ्या विषयांचे तास असतात तसा एक वाचनासाठी सुद्धा तास म्हणजे वेळ मिळायला पाहिजे मुलांना, कारण घरी गेल्यावर मुलं अभ्यासाच्या व्यतिरिक्त फक्त टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, इव्हन व्हॉट्सॲप वगैरे ह्याच्यामध्येच गुंतलेले असतात। त्यामुळे वाचनासाठी हा जो उपक्रम तयार केला आहे तो फक्त एका दिवसासाठी न राहता प्रत्येक दिवस आपण थोडा तरी वेळ वाचनाला द्यायला पाहिजे। त्यासाठी शाळेतून वेळ दिला तर खूप बरं होईल। शाळेकडून काय नेमकी अपेक्षा आहेत? ज्या पद्धतीने शाळेचा अभ्यास असतो याही वाचनाची गोडी लागावी यासाठी तू नेमकं काय करणार आहेस पुढे? मी प्रत्येक दिवसातून मला वाचनाला थोडासा वेळ मिळावा यासाठी म्हणजे शाळेतून थोडा वेळ मिळाला म्हणजे वेगवेगळे तास असतात तसा शाळेने वाचनासाठी थोडी 15 मिनिटं जरी विद्यार्थ्यांना दिली तरी खूप बरं होईल। नक्कीच। तू काय सांगशील ज्या पद्धतीनं तू हे पुस्तक वाचतेस, अब्दुल कलामांचं हे पुस्तक आहे, विद्यार्थ्यांचा खास करून आत्मविश्वास, युवकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम वारंवार अब्दुल कलाम यांनी केलेलं आहे, तू वाचतेस, तुला नेमकं याच्यातलं काय समजलेलं आहे आणि हा जो उपक्रम हाती घेतला आहे याकडे कसं पाहतेस? अब्दुल कलामांची जयंती म्हणजे वाचन प्रेरणा दिन। मला वाटतं की वाचनाने आपण समृद्ध होतो, वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास मिळतात, ज्ञानात भर पडते। आजकालच्या पिढीमध्ये वाचन रुजणं फार महत्त्वाचं आहे, कारण टी व्ही या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण जे आपल्या पूर्वापार चालत आलेली वाचनाची परंपरा आपल्याला पुढे ठेवायला हवी। आणि मला तर सगळ्या विद्यार्थ्यांना इतकंच सांगायला आवडेल की वाचत राहा, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं आयुष्य समृद्ध हो। नक्कीच वाचत राहायला हवं। ज्या पद्धतीनं राज्य शासनानं अब्दुल कलाम कट्टा या नावाचा स्तुत्य उपक्रम जो आहे केवळ आजच्या दिवशी नव्हे तर वर्षभर सुरू ठेवणार आहे असं राज्य शासनाकडून सांगण्यात आलं आहे। त्याचीच अंमलबजावणी शाळांमधूनही पुढे होणार आहे। यामुळे राज्य शासनानं हा जो अभिनव उपक्रम सुरू केला आहे या अभिनव उपक्रमाच्या माध्यमानं डॉक्टर अब्दुल कलाम यांना वेगळी श्रद्धांजली अर्पण केली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट शारीफसह मी रामनाथ दवणे, मुंबई।